मोर्चा निघूच नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे जी सक्ती आहे हिंदी भाषेची त्याबद्दल सरकारही विचार करत आहे. आणि कोणी मोर्चा काढावा, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं येऊ नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कोणी नागपूर बरोबर आहे त्यांचं म्हणणं. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात हे जे काही आता लोक कावकाव करतात डोमकावळे, त्यांचा हा संबंधच नाही आणि असूही नये. आणि जर ह्या मोर्चामुळे हिंदी सक्ती सरकार रद्द करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. ही महाराष्ट्राची भूमिका आहे. 11.5 कोटी मराठी जनतेनं एका आवाजात सांगितलेलं आहे आम्हाला ही सक्ती मान्य नाही. आणि ही लोकभावना मराठी जनतेची हे सरकार स्वीकारणार असेल आणि त्याच्यावरती काही निर्णय घेणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. शेवटी लोकभावनेपुढे सरकारला झुकावं लागतं. पण समजा जर हिंदी सक्तीचा विरोध राज्य सरकारनं मागे घेतला तर अशा वेळेस जे ठाकरे बंधू मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येणार होते, दिसणार होते महाराष्ट्राच्या जनतेला, त्याचं मग काय, म्हणजे ते कसं मग पुढे पाहायला? हे पहा, हा निर्णय आम्ही घेऊ काय करायचं. तुम्हाला एवढं लांब जायची गरज नाही. या क्षणी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. यात खरं म्हणजे सगळं आलेलं आहे. यात सगळं आलं, ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात, बरं का. हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. 2 पक्षांमध्ये आणि 2 पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्तम संवाद सुसंवाद असल्यामुळे आम्हाला भविष्याची चिंता वाटत नाही.